ची पेनल्टी ही बसणार आहे याची नोंद घ्यायची आहे एसपी संघ आणि त्याचबरोबर लयभारी मोबाईलचा संघ आपण देखील क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचा आहे. लयभारी मोबाईल संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्या. जवळजवळ 2 मिनिटं जी आहेत ती समाप्त झाली आहेत. 1 मिनिटाचा अवधी फक्त राहिला आहे. प्लीज लक्ष द्या. अजूनही मनापासून रिक्वेस्ट आहे आपल्याला प्लीज आपली सलामीची जोडी जी आहे ती मैदानावरती पाठवून द्यायची आहे कारण का आजचा दिवस हा अंतिम दिवस आहे आणि त्याचमुळे आपल्याला सर्व सामने जे आहेत ते लवकरात लवकर खेळवायचे आहेत. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचा आहे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ या. एसपी स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. प्रवीण आणि अमित ही सलामीची जोडी मैदानावरती पाहायला भेटते आणि आज कोण आलाय पहा. रबर बॉलचा किंग मैदानावरती आलाय. रोहित भालेराव आजच्या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत. लय भारी मोबाईलच्या संघाने आज लय भारी कामगिरी केली आहे. एक रबर बॉलचा किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं मॅन फ्रॉम कल्याणचा हा सितारा रोहित भालेराव उल्हासनगर परिसरामध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर कल्याण परिसरामध्ये आपल्या नावाची चर्चा घ्यायला भाग पाडली आणि त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला या खेळाडूने वेड लावलं. असा हा सर्वोत्तम फलंदाज मुंबईचा हा सितारा रबर बॉल किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच रोहित भालेराव. विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाकडून कित्येक वर्ष खेळत आले. आता जर पाहायला गेलं तर विक्रोलियन्स विक्रोळी या संघाकडून टेनिस बॉल क्रिकेट देखील यांच्या माध्यमातून खेळलं जातं. असा हा दर्जेदार आणि गुणवान खेळाडू कधीही गर्व न करणारा हा खेळाडू रोहित भालेराव म्हणजेच किडनी मैदानावरती आलेत. किडनी आज किडनी तोडतील का अपोजिट संघाची. गोलंदाजी मार्कवर कॅमेरामन जल्दी फोकस करो. गोलंदाजी मार्कवर येत आहेत रोहित भालेराव. नावातच टॅलेंट आहे. रोहित हे नावातच सर्व काही आलंय. सामन्याला सुरुवात होते. लय भारी मोबाईल संघ सज्ज झालाय आणि त्यांच्या विरोधात एसपी संघ देखील सज्ज झालाय. ओ पहिल्या चेंडूवरती चेंडू हवे. क्षेत्ररक्षक जेल खाली जेल. इथे मात्र पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले परंतु याच प्रयत्नांना यश मात्र मिळालं नाहीये. फेकी थोडीशी खराब पाहायला भेटले आणि त्याचबरोबर चेंडू जातोय सीमारेषेलगत. या प्रकारची जर आपली कामगिरी राहिली तर मात्र या स्पर्धेतील आव्हान आपलं संपुष्टात येऊ शकतं. ही गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल. सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत आपण 4 दिवसामध्ये घेतलेली मेहनत आजच्या या 5व्या दिवशी आपल्याला त्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. शिवतेज ग्रुप डी गँग गलगले आयोजित शिवतेज चषक 2024 मानाची ट्रॉफी घेऊन आले धनंजय सर आणि त्यांची सर्व मेंबर्स. ओमकारने देखील या स्पर्धेला चांगल्या प्रकारे सहयोग दिलाय. त्यांचा देखील संघ जो आहे तो यानंतर खेळताना देखील दिसणार आहे. स्ट्राइक वरती असतील अमित. पहिल्या चेंडूवरती 3 धावा इतिपत्र घेतल्या गेल्या आहेत. ओ मारायचं तर एखाद्या टॉपच्याच खेळाडूला मारायचं आणि हा पॅटर्न आहे कर्नाटक वाल्यांचा. कर्नाटकी नाणं आता कणकणीत वाजायला लागलाय. चेंडू गेलाय सर्र सीमारेषा बाहेर. चौकार 4 धावेसाठी.
आपल्याकडे रोहित भालेराव असतील, परंतु आम्ही देखील काही कमी नाही. आम्ही देखील कर्नाटकचे ब्रँड आहोत हे दाखवलं जात आहे. परंतु रोहित भालेराव यांनी देखील कमबॅक केलाय. चांगला चेंडू इथे पत्र टाकला जातोय. या आधीचा चेंडू शॉर्ट ऑन पुलचा चेंडू पुलला सक्सेसफुल केला 4 धावेसाठी आणि त्यानंतर कमबॅक देखील केला गेला रोहित भालेराव यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहित भालेराव सज्ज होताना दिसतोय. ओहो, चांगला चेंडू इथे पत्र टाकला जातोय. पंचांकडे अपील मागितले, परंतु या अपील मध्ये दमखम नव्हती, तेवढा उत्साह नव्हता, कॉन्फिडन्स नव्हता आणि त्याचमुळे पंचांवरती त्याचा कोणताही परिणाम होताना दिसला नाहीये. रोहित भालेराव आणि सुहास पवार ही मैत्रीच्या दुनियेतील एक जोडी, परंतु आज सुहास पवार यांच्या बरोबर जोडले गेले नाही आहेत. एकटा लढण्यासाठी आलाय रोहित भालेराव. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू इथे पत्र टाकला गेलाय. या चेंडूवरती एकेरी धाव ऑफसाईडच्या दिशेने या चेंडूला फक्त पंच केला गेलाय. एकेरी धाव जी आहे ती घेतली गेली आहे. एकेरी धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 9 धावा फलकावरती. एक चौकार आलाय, परंतु त्यानंतर रोहित भालेराव यांनी कमबॅक देखील केलाय. या चेंडूवरती अतिरिक्त बाउन्स. हो, चेंडू अप्रतिम टाकलाय आणि त्याचबरोबर पंचांचा निर्णय आलाय षटक संपल्याचा. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 9 धावा फलकावरती लागले जात आहेत. पहिलं षटक आणि हे पहिलं षटक आपण पाहिलं तर रबर बॉलचा किंग रोहित भालेराव यांच्या माध्यमातून टाकताना. नऊ धावा फलकावरती लागले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती तिहेरी धाव आली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर एकेरी धाव घेतली गेली आणि 5व्या चेंडूवरती देखील एकेरी धाव. आपला अतिरिक्त खेळाडू जर आला नाही तर आपल्याला जे डिसिजन आहे त्याला ठाम राहावं लागेल. आपला अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. गोलंदाजीसाठी आलेत शरीफ, गोलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. रोहित भालेराव यांनी चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र फ्लाइट डिलिव्हरी आणि या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव इथे मात्र सुरुवात झाली. या दुसऱ्या षटकाची एक्स्ट्रा धावेने सुरुवात केली जाते. मॅन फ्रॉम रेंदाचा हा सुपरस्टार. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. आजचा दिवस सुपरस्टारांनी भरलेला दिवस आहे. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय रबर बॉलचा किंग रोहित भालेराव यांना खेळताना. अशा प्रकारचे आज किंग या मैदानावरती खेळताना दिसतील. खूप सारे मोठमोठे प्लेयर आज या ग्राउंड वरती खेळताना दिसतील. आजचा दिवस शेवटचा दिवस, अंतिम दिवस, महासंग्रामाचा दिवस. ओहो, कमी गतीचा चेंडू, फसवा चेंडू, परंतु याच बरोबर पंचांचा निर्णय येतोय नो चेंडूचा. नो +1. एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. अशा प्रकारे जर गोलंदाजी केली, फेकी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पूर्णपणे बॅन असणार आहे. म्हणजेच या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही आहे. पंचांची करडी नजर या पूर्णपणे प्रत्येक हालचालींवरती आहे, याचा प्रत्यय आलाय. चेंडू गेलाय सरस सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. या चौकारशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 16 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. ओहो, या चेंडूवरती देखील आक्रमण केलं जात आहे. आक्रमण वारंवार जारी आहे. चेंडूला पाठवलं जात आहे सरस 6 धावेसाठी. वारंवार इथे मात्र अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटते. SP स्पोर्ट्स आज वेगळ्या ढंगामध्ये स्वतःला पेश करताना दिसत आहेत. अजून या संघामध्ये इचलकरंजीचा स्टार समीर वंटुमुरी म्हणजे सॅम वंटुमुरी हे देखील आपला दणका देण्यासाठी सज्ज होतील. काल
काल आपण पाहिलं त्यांना, परवाच्या दिवशी आपण त्यांना पाहिलं. कोल्हापुरी तडका पुन्हा एकदा दिला जातोय, सॉरी कर्नाटकी दणका दिला जातोय. चेंडूला पाठवलं जात आहे सर्र सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. कर्नाटकी दणका हा शब्द ऐकल्यानंतर कायची ऊर्जा येते अप्रतिम. कर्नाटकी पोहे आणि आमटी एकत्र झाले आणि दणका अपोजिट संघाला दिलाय. या आमटीमध्ये जाळ आणि धूर सगळं एकत्र झालंय. हल्ला केलाय, चेंडू क्षेत्ररक्षक घेत खाली. हॅलो, 2 षटकाची पत्र सांगता झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. फलंदाजीसाठी कोण आलंय पहा. फलंदाजीसाठी आले तर समीर वंटुबोरी म्हणजेच सॅम वंटुबोरी मैदानावरती. इचलकरंजीचा सुपरस्टार मैदानावरती आलाय. अमित बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी समीर वंटुबोरी, सॅम वंटुबोरी. हॅलो, ज्यांच्या नावाचा सांगली, सातारा, कोल्हापूर, जत अशा महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी आहे तेच बॉस यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचा संघ देखील खेळताना दिसणार आहे. यानंतर गोलंदाजीसाठी आले तर रोहित बालेराव, रब्बर किंग किडनी या नावाने सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असा हा दर्जेदार गोलंदाज रोहित बालेराव. आपली जादू इथे पत्र पेश केली जाते. रनआउटचा चान्स आणि याच बरोबर फलंदाज इथे पत्र बॅक टू द पेव्हिलियन जावं लागतंय. वारंवार इथे पत्र चुकांवरती चुका होताना दिसत आहेत. लय भारी मोबाईल संघाने लय भारी कामगिरी करायला सुरुवात केली आहे. एसपी संघाला देखील आता मात्र रोखण्यासाठी इथे मात्र सज्ज देखील झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण विनायक स्वामी यांच्या माध्यमातून झालंय. या स्पर्धेतील ज्यांनी पहिलं अर्धशतक लगावलं तेच विनायक स्वामी, पहिल्या दिवसातील सुपरस्टार यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचबरोबर विकेटचं पतंग होताना दिसलं. प्रवीण आणि अमित ही सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलं. गोगकचा सुपरस्टार मैदानावरती आलाय. दर्शन झालंय. दर्शन यांचं पाहूया हे दर्शन कशा प्रकारे आपल्या संघासाठी तुफानी बारी घेतील. या चेंडूवरती फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला इथे मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. रोहित बालेराव गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतात. यांच्यावरती थोडासा हल्ला केला जातोय.
चौकार या आधीच्या चेंडूवरती पाहायला भेटलाय. चौकार लगावला, याच बरोबर षटकाराने दणका देखील दिलाय. चेंडूला पाठवलं जात आहे. दर्शन आले आणि त्याच बरोबर अपोजिट संघाला दर्शनी हिसका इथे मात्र दिला जातोय. चांगली बॅटिंग दर्शनाच्या माध्यमातून पाहायला भेटते. ओ षटकार आणि षटकार पुन्हा एकदा लांबच लांब षटकार इथे मात्र रोहित बालेराव यांच्यावरती हेलिकॉप्टरचा प्रहार केलाय. हेलिकॉप्टर लँड कुठं झालंय? हेलिकॉप्टर लँड झालं सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी दणका दिलाय. कर्नाटकी नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजायला लागलंय. गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजीसाठी आले तर गिरगावचे सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, गिरगावचे एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अजित सौंदलकर गोलंदाजी मार्कवर यांचा देखील दणका पहिल्या दिवशी आपण पाहिलात. यांनी देखील होत्याचं नव्हतं करून दाखवलं होतं. यांच्याच मुळे हा संघ जो आहे तो सुपर 8 ची फेरी गाठू शकला. महत्वाच्या मॅच मध्ये संघ अडचणीत आला होता तेव्हा आपल्या बॅटिंगने अपोजिट संघावरती अक्षरशः बरसणारी बॅटिंग केली आणि त्यानंतर सुपर 8 ची फेरी दिमागात गाठली गेली. आज गोलंदाजीची धुरा सांभाळतायत एक सर्वोत्तम गोलंदाज. इस्फुर्ली प्रीमियर लीग मे महिन्यामध्ये झालेल्या टुर्नामेंट मध्ये सर्वोत्तम गोलंदाज हा किताब पटकावला या गोलंदाजाने. तीच कामगिरी पुन्हा एकदा दोहरावी लागेल आणि त्याच बरोबर समीर वंटू पुन्हा एकदा अजित सौंदलकर गोलंदाजी मार्क यांनी आक्रमण करायला इथे बद्दल सुरुवात केली जाते. नक्कीच हा चेंडू कमबॅक करून देणारा ठरलाय. या चेंडूवरती जर पाहिला खोदून काढला या चेंडूला आणि एकेरी धाव जी आहे ती तीव्र पूर्ण केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 56 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. 56 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. जास्तीत जास्त धावा एसपी संघाला उभारावे लागेल कारण का अपोजिट संघामध्ये देखील रब्बरचा बादशाह मैदानावरती आलाय आपल्या विरोधात आक्रमण करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे हो या चेंडूवरती खूप काही घडलंय, खूप काही बिघडलंय. पाहूया काय घडेल आणि काय बिघडेल. पंचांकडे अपील केले परंतु अपील इथे मात्र फेटाळली देखील गेले. समीर वंटुमोरी थोडीशी घाई करताना दिसत आहेत. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. संघाला जर एक मोठी धावसंख्या उभारायची आहे तर समीर वंटुमोरी यांना इथे मात्र मैदानात जास्तीत जास्त वेळ थांबावं लागेल. इचलकरंजीचा हा सुपरस्टार मैदानावरती आपली मुळं रोवताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र समीर वंटुमोरी अपोजिट संघाला नामहरण करतील. ओ समीर वंटुमोरी आले आणि चेंडूला पाठवलं सरळ सीमारेच्या बाहेर 6 धावेसाठी. असं म्हटलं जातं कि अनुभव की भट्टी में जो तपकर जलते हैं, अनुभव की भट्टी में जो तपकर जलते हैं, दुनिया के बाजार में वही सिक्के चलते हैं. समीर वंटुमोरी नावाचा हा सिक्का नक्कीच मैदानावरती आपली आदर्शबाजी दाखवताना दिसतोय. समीर वंटुमोरी
नक्कीच या नावाचं वादळ मैदानावरती आलंय. इचलकरंजीचा हा सुपरस्टार मैदानावरती आला आणि त्यानंतर बरसला देखील. आज कालच्या दिवसामध्ये वरुण देवाचं आगमन झालं होतं. आज धावांचा पाऊस इथे मात्र पडणार यात शंका नाही आहे, कारण का रबर बॉलचे रती महारथी आज मैदान गाजवण्यासाठी आणि शिवते चषकाची ट्रॉफी दणाडून सोडण्यासाठी आलेत. ओहो, समीर बंटू मोरी पुन्हा एकदा हल्ला बोल केला जातोय. चेंडूला पाठवलंय सर्र सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. ग्रामीण असू दे, शहरी भाग असू दे, सर्व ठिकाणी यांच्या एंट्री असतात. एसपी स्पोर्ट्स आणि एसपी स्पोर्ट्सचे मालक आहेत संदीपजी पुजारी, हे देखील खुश देखील आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 67 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 67 धावा धावफलकावरती संदीपजी पुजारी यांचा हा एसपी संघ चांगली कामगिरी करताना दिसतोय. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहूया कोण येत आहे. शेवटचं षटक कशा प्रकारे टाकलं जाईल. धावा रोखायच्या आहेत आपल्याला. पाहूया कशा प्रकारे धावा इथे मात्र रोखल्या जातील. जास्तीत जास्त धावा आपल्याला कशा प्रकारे उभारता येतील हे इथे मात्र जे सूत्र आहे ते अवलंबावं लागेल. पाहूया कशा प्रकारे हे सूत्र अवलंबलं जाईल. चांगल्या प्रकारे फलंदाजी केली जाईल. गोलंदाजी मार्कवर सुरेश गेंगे गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत. निपाणी परिसरातील अजून एक सर्वोत्तम नाव म्हणून ज्यांना ओळखलं जातं, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत सुरेशजी गेंगे सर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. शेवटच्या षटकामध्ये धावा रोखण्यासाठी यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. पाहूया ही जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतील. पहिला चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 67 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सॉरी, माफ करा, 68 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सुरेश गेंगे सर गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत. पहिला चेंडू जो आहे तो एक्स्ट्रा धावेचा ठरला आहे. त्यानंतर इथे पत्र कमबॅक हा केला जाईल यात शंका नाही आहे. कमबॅक करावा देखील लागेल, कारण का अपोजिट संघाने एक मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. ओ या खूपसूरत शॉट साठी एकदा टाळ्या देखील होऊन जाऊ देत. अप्रतिम फटका दर्शन यांच्या बॅट मधून. कर्नाटकी ब्रँड हा चेंडू सरळ पाठवलाय कर्नाटकाला. कर्नाटकची पॉवर इथे मात्र दाखवली जाते. एसपी स्पोर्ट्स संघामध्ये आहेत कर्नाटक आणि इचलकरंजीचे फलंदाज. चांगली बॅटिंग यांच्या माध्यमातून देखील पाहायला भेटते. रोहित पाटील सर अर्जुन वाडेचे हे रोहित पाटील सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहेत. अर्जुन वाडेचे सुपरस्टार रोहित सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ओहो, चांगला चेंडू इथे पत्र टाकला. या चेंडूवरती तू मैं झालंय. कचऱ्याची घंटी सायरन वाजलाय आणि याच बरोबर उर्वरित काम जे आहे ते रोहित बालेराव यांनी पूर्ण केलंय. फलंदाज दर्पण यांना माघारी परतवलं जात आहे. थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया कमबॅक केला जाईल का. सुरेश गेंगे सर चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. राजू आलेत फलंदाजीसाठी. रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय आणि याच बरोबर इथे मात्र राजू आले.
आपल्या बोर्डावरती इथे मात्र नाव कोरलं गेलं, परंतु यांचं पार्सल पाठवलं देखील गेलं. न्यू बॅट्समन मैदानावरती आले तर रोहित पाहूया कशा प्रकारे साथ देतील इथे मात्र समीर वंटुमोरी यांना. सॅम वंटुमोरी, ओहो सॅम वंटुमोरी याच्या बॅट मधून दणका दिलाय, परंतु या चेंडूला योग्य ती दुरी गाठता आली नाहीये. क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. चूक कोणी केले पहा. याच परिसरातील एक सर्वोत्तम नाव विकी बल्लारी यांच्याकडून ही चूक झाली आहे. विकी बल्लारी यांच्याकडून ही चूक झाली आहे. चुकीला क्रिकेटच्या पटलावरती माफी नाही आहे. पाहूया या जेलची किंमत आपल्याला किती मोजावी लागते. दुहेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 76 धावा फलकावरती. हो हो कमबॅक केलाय या चेंडूवरती. पाहूया धावा किती मिळवले जातील. अजित सौंदरकर चांगले क्षेत्ररक्षण झालंय, तोपर्यंत धावा ज्या आहेत ते इथे मात्र किती कंप्लीट केल्या जातील पाहिजे आहेत. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाही आहे, फक्त पंचच या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू घेऊ शकतात. जर पंचांना वाटलं तरच हा रिव्ह्यू घेतला जाईल. पंचांच्या माध्यमातून याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. अपोजिट संघ एसपी स्पोर्ट्स संघ चला क्षेत्ररक्षक त्वरित सजून घ्यायचा. एसपी स्पोर्ट्स संघ अपोजिट संघाची सलामीची जोडी मैदानावरती पाहायला भेटते आहे. सलामीची जोडी पहा कोण आलाय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्यांच्या
वरती राहिले तेच विनायक स्वामी मैदानावरती आलेत आणि त्यांच्या साथीला आज कोण जोडलंय पहा. त्यांच्या साथीला जोडलं गेलंय रब्बर बॉलचा किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच रोहित बालेराव मैदानावरती आलेत. किडनी या नावाने सर्व महाराष्ट्रावरती या खेळाडूची ख्याती आहे. रब्बर बॉलचा बेदाद बादशाह मैदानावरती आलेत. दोन कुंकार शिकारी अपोजिट संघाची शिकार करण्यासाठी आणि त्याचबरोबर विजय संपादन करण्यासाठी आलेत. पाहूया याच दोघांना यश मिळेल का. 79 धावांचा पाठलाग यशस्वी पूर्ण केला जाईल का. या सर्वांची उत्तरं आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहेत. नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. दक्कन पन्हाळा आणि त्याचबरोबर परमानेंट ट्रेडर्स दुर्वा 11चा संघ आपल्या दोन्ही संघाचे कर्णधार आणि कॉमेंटरी बॉक्स जवळ यायचं आहे. नाणेफेक केली जाते. टॉस केला जाईल. अंबाजी पाटील गलगले यांच्या हस्ते इथे पत्र नाणेफेक केली जाईल. पुढील मॅचची सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील पहिली मॅच. अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसासाठी रती महारथी सज्ज झालेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. विनायक स्वामी पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. जसं तसं उत्तर पाहायला भेटतंय. एक तेरी तो एक मेरी चित्र पाहायला भेटतंय. पहिल्या इनिंग मध्ये आपण एसपी संघाचा दणका पाहिलाय. आता मात्र लय भारी मोबाईल नावाप्रमाणे लय भारी कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय. त्यासाठी विनायक स्वामी हे देखील सज्ज झाले. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. आपले इरादे पुन्हा एकदा स्पष्ट केले जात आहेत. विवेक गोलंदाजीसाठी आलेत आणि याच विवेकचा समाचार घेतला जातोय. पहिल्या चेंडूवरती विनायक स्वामींचा दणका इथे पत्र पाहायला भेटत आहे. हो या चेंडूवरती फटका जो आहे तो तितकासा प्रॉपर पाहायला भेटला नाही आहे. या चेंडूला जर पाहायला गेलं तर षटकारामध्ये तब्दील करायचं होतं परंतु या चेंडूवरती चुकांवरती चुका देखील झाल्या आहेत. षटकार आला नाही आहे परंतु इथे मात्र 4 धावा गिफ्टेड देखील मिळाल्या आहेत. एकूण धावा किती आल्यात पंचांनी डिक्लेअर करायचे आहेत. 5 धावा सपोर्ट करण्यासाठी आमचे परम मित्र आणि जीवनसिद्धी सरांचे जीवलग मित्र गोरपडे भाऊ यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. दक्कन पन्हाळा संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. ओ रोहित बालेराव यांची आपण नुसती झलक पाहिली आहेत. यांची झलक सबसे अलग असते. अजूनही हा खेळाडू पाहिजे तेवढा भर नाही आहे. थोडासा वेळ घेतला जातोय. मैदानाचा जायदा घेतला जातोय. हा वाघ नक्कीच थोडस शिकार करण्यासाठी आधी समोरचा शिकार कशी आहे त्या प्रकारे थोडस जायदा घेतला जातोय. त्यानंतर सटीक कार्यक्रम हा शिकारी करणार यात शंका नाही आहे. नाणेफेकीसाठी यायचा आहे दक्कन पन्हाळा संघ आणि परमानेंट ट्रेडर्स दुर्वा 11चा संघ. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. वारंवार आपल्याला सूचना केल्या जात आहेत. परमानेंट ट्रेडर्स आणि दक्कन पन्हाळा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल प्लीज. विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय आणि या चेंडूवरती ओ महत्वाची विकेट मिळवली जाते. या स्पर्धेतील ज्यांनी अर्धशतक लगावलं विनायक स्वामी यांना इथे मात्र जेरबंद केलं जात आहे. महत्वाची विकेट आणि त्याचबरोबर कमबॅक केला जातोय. एसपी संघ पुन्हा एकदा एसपी संघ हिटनीचा संघ पुन्हा एकदा कर्नाटक की ब्रँड इथे मात्र पाहायला भेटलाय.
नवीन बॅट्समन इथे मात्र शरीफ मुलानी मैदानावरती आले तर तिसऱ्या क्रमांकासाठी लवकर पाचारण केलं गेलंय. एक साजेदारी घडवण्यासाठी सलामीला आले होते विनायक स्वामी आणि त्याचबरोबर रोहित बालेराव. एक प्लॅटफॉर्म सजवायचा होता परंतु इथे मात्र विनायक आपली साथ सोडताना दिसत आहेत, संघाची साथ सोडताना दिसत आहेत. फलंदाज इथे मात्र माघारी परतले विनायक स्वामी आणि त्याची जागा घेण्यासाठी शरीफ मुलानी मैदानावरती आले आहेत. दक्कन पन्नासचा सुपरस्टार माय फेवरेट प्लेयर जलसिंग पाटील कर्णधार नाणेफेकीसाठी आलाय. ओहो चांगला फटके इथे मात्र पाहायला भेटतोय शरीफ मुलानी यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये अपोजिट संघाने 12 वाजवायला सुरुवात केली आहे. 12 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. परमानंट ट्रेडर्स संघ आपल्याला वारंवार सूचना केल्या जात आहेत, जर आपण 2 मिनिटाच्या आत जर आला नाही तर आपल्याला 5 रनाची पेनल्टी बसेल. परमानंट ट्रेडर्स दुर्वा 11चा संघ जर आपण आला नाहीत नाणेफेकीसाठी तर आपल्याला 5 रनाची पेनल्टी बसेल. नाणेफेक फक्त करून जायचे आहे. परमानंट ट्रेडर्स दुर्वा 11चा संघ. गोलंदाजी मार्कवर एक युवा सितारा गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. देवा गोलंदाजीसाठी आले तर देवासारखं धावून यावं लागेल आणि अपोजिट संघाला धाडसाने कामगिरी करावी लागेल. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही आणि त्याचं कारण म्हणजे ज्याच्यात हिंमत असते त्याला जग जिंकता येतं. पाहूया, जग जिंकायचं नाहीये, आपल्याला ही मॅच जिंकायची आहे. त्यासाठी इथे मात्र धाडस जोखीम पत्करावी लागेल. नाणेफेक केली जाते दुसऱ्या मॅचची. पहिला चेंडू इथे मात्र देवा यांचा अप्रतिम टाकला जातोय. वाईट यॉर्करचा हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी. या युवा गोलंदाजाचा हौसला वाढवायचा आहे तर प्लीज एकदा टाळ्यांचा गडगडाट देखील होऊन जाऊ दे. अपकमिंग स्टार मॅन फ्रॉम जयसिंगपूरचा हा अजून एक सितारा. जयसिंगपूर म्हटलं की संदीप मकवाना हे नाव आठवतं, परंतु याच जयसिंगपूरच्या सिताराला इथे मात्र पाठवलं जात आहे सरस सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. दक्कन पन्हाळा संघाने नाणेफेक जिंकले. यानंतर आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. जैल पाटील म्हणजे जलसिंग पाटील आणि कंपनी. शरीफ मुलानी देखील यांनी देखील हल्लेबोल करायला सुरुवात केली आहे. कर्नाटकी ब्रँड वरती आपला अधिकार आणि आपला हक्क जमवण्यासाठी इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत. कर्नाटकी ब्रँड वरती हल्लेबोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. जलसिंगपूरचा हा सितारा पाहूया कमबॅक करेल का या मॅच मध्ये, हे देखील पाहण्यासारखं असेल. एक युवा सितारा आहे, बॉलिंग ऍक्शन देखील चांगली आहे. या चेंडूवरती हो साठी कार्यक्रम झाला होता. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. शरीफ मुलानी यांचा झेल आपण सोडलाय. शरीफ मुलानी यांना चांगल्या चेंडूवरती सन्मान द्यावा लागेल. रोहित बारेराव यांना आपल्याला स्ट्राईक वरती आणावं लागेल. रोहित बारेराव ओळखलं जातं षटकार आणि चौकारांसाठी. टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव रोहित बालेराव. रब्बरचा बेदात बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच रोहित बालेराव नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. शरीफ मुलानी यांच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु यांना स्वतःची ताकद अजूनही आजमावता आली नाहीये. स्वतःची ताकद इथे मात्र दाखवावी लागेल शरीफ मुलानी यांना.
ज्यांनी या स्पर्धेसाठी चषक दिलेत तेच अविनाश पाटील सर यांचे चिरंजीव स्वरूप पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा जी आहे ती इतिपत्र बहाल केली जाते। पंचांचे दोन्ही 8 इतिपत्र जमिनीला समांतर पाहायला भेटत आहेत। पंचांचा निर्णय अंतिम असेल त्याच्यावरती जर आर्ग्युमेंट केली तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। पंचांचा निर्णय अंतिम आहे। पंचांनी आतापर्यंत कोणालाही अन्याय कोणत्याही टीमवरती अन्याय होऊ दिला नाहीये। पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। कोणत्याही खेळाडूने आर्ग्युमेंट करायची नाहीये। आपला प्रामाणिक खेळ दाखवायचा आहे। पंचांनी आतापर्यंत सुरेख कामगिरी केली आहे। पंचांवरती कोणताही दबाव द्यायचा नाहीये, टाकायचा नाहीये। पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। धावसंख्या धावून पोहोचले 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। दुसरं षटक प्रगती पथावरती अजूनही देखील आहे। पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती, दुसरं षटक दुसऱ्या चेंडूवरती षटकार देखील पाहायला भेटला, परंतु त्यानंतर कमबॅक देखील पाहायला भेटला आहे। चांगली गोलंदाजी होताना दिसतीये गोलंदाज देवा याच्या माध्यमातून। फुल टॉस चेंडू, या चेंडूवरती तितकासा प्रॉपर टायमिंग पाहायला भेटला नाही आहे। एकेरी धाव नक्कीच घेतली जाते आहे शरीफ मुलानी यांच्या माध्यमातून। एकेरी धावांनी संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 20 धावा धावफलकावरती। या षटकामध्ये आल्यात आतापर्यंत 8 धावा आणि त्याचबरोबर स्ट्राईक वरती पहा कोण आलंय, रोहित भालेराव कल्याणचा हा सितारा मैदानावरती। विके प्रतिष्ठान या एक तगड्या संघाकडून कित्येक वर्ष खेळत आले, आता मात्र विक्रोलियन्स या संघाकडून देखील हे टेनिस बॉल क्रिकेट खेळतात। कल्याणचा हा सितारा टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं आणि रबर बॉल देखील गाजवलाय। या चेंडूवरती आपला दणका दिला जातोय। रोहित भालेराव याला इथे मात्र जेरबंद केलं जात आहे। आणि इथे मात्र एसपी स्पोर्ट्स संघाकडून जल्लोष केला जातोय। जल्लोष का केला जाणार नाही, कारण का रोहित भालेराव यांना इथे मात्र जेरबंद केलं जात आहे। बडी मछली अभी जाल में फंसी है। नक्की जाळं विणलं होतं रोहित भालेरावांसाठी, त्यासाठी कोणाचा धावा केला, देवाचा धावा केला। देव आले आणि प्रगटले देखील, आशीर्वाद दिला देवानी आणि त्याचबरोबर रोहित भालेराव यांना माघारी देखील परतवलं गेलं आणि कर्नाटकी नाण्याने पुन्हा एकदा कमबॅक केलाय। कर्नाटकी नाणं आता मात्र कणकणीत वाजायला लागलाय। परंतु अपोजिट संघ हा देखील कमी नाही आहे। कर्नाटक ब्रँड आपल्याकडे असेल, परंतु लय भारी मोबाईल हा देखील कमी नाही आहे। कच्च्या गुरुचा चेला नाही आहे। फलंदाजीसाठी यांची उंची जेवढी जास्त आहे तेवढं यांचं नाव देखील जास्त आहे। विकी बल्लारी मैदानावरती आले आहेत। पाहूया कशा प्रकारे हा डाण्या वाघ मैदानावरती बरसताना दिसेल। ज्यासाठी देवा यांच्यावरती विश्वास दाखवला ती कामगिरी इथे मात्र पूर्ण केली जाते। जलसिंगपूरचा हा सितारा, या चेंडूवरती इथे मात्र पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा, म्हणजे पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल। नो +1 एकूण 2 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत। जयसिंगपूरचा हा सितारा चांगली कामगिरी करताना दिसतोय या स्पर्धेमध्ये। या खेळाडूंनी प्रभावित केलंय। संदीप पुजारी यांनी या हिऱ्याला हेरलं आणि त्यानंतर आपल्या संघामध्ये स्थान दिलं। कर्नाटकी ब्रँडला अजून मजबूती आणण्यासाठी या खेळाडूला
आपल्या खेम्यामध्ये 11च्या स्क्वॉड मध्ये स्थान दिलं. या चेंडूवरती फीटच्या चेंडूवरती दणका दिलाय, चेंडूला पाठवलं जात आहे. शरीफ यांच्या बॅट मधून चौकार आलाय 4 धावेसाठी. शिवतेज ग्रुप डी गँग गलगले आयोजित शिवतेज चषक 2024 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. ही स्पर्धा सुरू झाली 14 ऑगस्ट या दिवशी आणि या दिवसाला सुरुवात झाली. आजचा हा अंतिम दिवस म्हणजेच 18 ऑगस्टचा हा दिवस अंतिम दिवस. अंतिम दिवसातील पहिला सामना रंगला जातोय SP स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात लय भारी मोबाईल्स. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. येणाऱ्या अजूनही 3 षटका म्हणजेच 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे. अठरा चेंडूमध्ये 53 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 53 धावा. अजून जर पाहायला गेलं तर आव्हान दोन्ही संघासाठी समतोल आहे. दोन्ही संघाला जिंकण्याची संधी आहे. आतापर्यंत 4 दिवस आपण मेहनत घेतली, कष्ट केलं आणि याच 4 दिवसाच्या कष्टाचं फळ आपल्याला या आजच्या अंतिम दिवसामध्ये मिळणार आहे. त्यासाठी ही मॅच आपल्याला जिंकावी लागेल. शिवतेज चषकाची ही ट्रॉफी नक्कीच नावावर उभारला आले आणि हे शिवतेज चषकाचे जे स्वप्न पाहिलं ते म्हणजे धनंजय सर असतील आणि त्यांच्याच बरोबर त्यांचे परम मित्र राजेंद्र सर असतील, ओमकार सर असतील, यांनी हे स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सत्यात उतरवलं आणि या स्वप्नाला आज पूर्ण होताना देखील आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर कोण आहे? गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विवेक यांच्यावरती विश्वास दाखवला जातो. एक लेफ्ट आर्म गोलंदाज पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्ची केलेल्या आहेत. बघूया पुन्हा एकदा विश्वास दाखवला. या चेंडूवरती चांगला फटका इथे मात्र विकी बल्लारे याच्या बॅट मधून आलाय. विकी बल्लारे यांनी आपला दणका दाखवायला सुरुवात केली आहे. चेंडूला पाठवलं जात आहे सर्र सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. वेळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे आणि जिसका समय आ गया वो छा गया. इथे मात्र विकी बल्लारी आपली छाप सोडताना दिसत आहेत. चेंडूला पाठवलं जात आहे उंची प्रमाणे षटकार डोकला जातोय. चेंडूला पाठवलंय सर्र सीमारेषा बार षटकार 6 धावेसाठी. अजूनही जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी 43 धावा. 16 चेंडू मध्ये 43 धावांचा अजूनही आव्हान आहे. 16 चेंडू 43 धावा जमवल्या जातील का? त्यासाठी विकी बल्लारी यांना इथे मात्र प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची गरज आहे. अजून विकी बल्लारी यांनी जर 2 षटकार लगावले तर संतोष पाटील सर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलंय. विकी बल्लारी अजून 2 षटकार लगावले तर 500 रुपये खिशात. आज खिशे सर्वांचे गरम असणार आहेत. खिशे गरम आहेत तोपर्यंत नक्कीच हातोडी मारून घ्या. जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं. जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं. बहादुर वो कहलाते हैं जो हार निश्चित हो फिर भी मैदान नहीं छोड़ते. मैदान सोडायला विकी बल्लारी तयार नाही आहे. एक गाणागाती फलंदाजीसाठी ओळखलं जाणारे हे नाव
एक पाऊल पुढे टाकलं, परंतु या चेंडू वरती संपर्क होणं हे देखील गरजेचं होतं, परंतु संपर्क झाला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटली. आता मात्र 15 चेंडू 43 धावा, 15 चेंडू 43 धावा अजूनही आपल्याला करायचे आहेत. या धावसंख्येचा जर पाठलाग करायचा आहे तर अपोजिट संघावरती हल्ले करावे लागतील. अपोजिट संघाचं आव्हान परतून द्यावं लागेल. ओहो, एक पाऊल पुढे टाकलाय, परंतु या चेंडूवरती फटका बसलाय. विवेक, अधुरी राहिलेली कामगिरी पूर्ण केली जाते. षटकाराचं उत्तर इथे मात्र विकेट मिळवून दिलं जात आहे. विकी बल्लारी यांसारखा एक सर्वोत्तम फलंदाज इथे मात्र जेरबंद केला जातोय. पुन्हा एकदा या कर्नाटकी ब्रँडचं नाणं खणखणीत वाजलंय. फलंदाजीसाठी गिरगावचा सुपरस्टार मैदानावरती आले आहेत. यांना हलक्यात घेऊन चालणार नाहीये. फलंदाजीसाठी कोण आले पहा, अजित सौंदलकर मैदानावरती आलेत. याच गोलंदाजांनी टॉपच्या गोलंदाजाला पहिल्या दिवशी आपला दणका दाखवला, लय भारी दणका दाखवला. आज पुन्हा एकदा त्याच विश्वासाने, आत्मविश्वासाने कामगिरी करण्यासाठी अजितजी सौंदलकर गिरगावचे हे सुपरस्टार मैदानावरती आलेत आपली छाप पुन्हा एकदा सोडण्यासाठी. आणि हे मैदान पुन्हा एकदा आपल्या नावाचा गजर करण्यासाठी, त्यासाठी आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आत्मविश्वास जे हत्यार आहे ते बाळगावं लागेल. ओहो, या चेंडूवरती विवेक यांनी आपली जादू बिखेरायला सुरुवात केली आहे. चांगला चेंडू इथे पत्र टाकला जातोय. क्रिकेटच्या पटलावरती लेफ्ट आर्म फलंदाज नक्कीच असरदार साबित झाले आहेत, घातक साबित झाले आहेत. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा येताना दिसतोय. विवेक देखील एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. हे देखील शिकार करणं जाणतात आणि शिकार टॉपच्या फलंदाजाची केली आहे. विकी बल्लारी पुन्हा एकदा. ओहो, या आधीचे चेंडू वेगवान टाकले, परंतु या चेंडू वरती आपली अक्कल लढवली, शक्कल लढवली आणि त्याचबरोबर स्लोवर पद्धतीच्या जाळ्यामध्ये अपोजिट संघाला फसवलं देखील गेलं. अजित सौंदरकर यांना फसवलं गेलं. 2 चेंडू इथे मात्र देत डाव टाकले गेले. षटक संपलंय. 3 षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज आणि फलंदाजामध्ये असणारा आकडा म्हणजे 36चा आकडा मैदानावरती धब फलकावरती लागल्या जात आहे. 36 धावा जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 43 धावांची गरज आहे. 12 चेंडू 43 धावा. या धावसंख्येचा जर पाठलाग करायचा असेल तर आपल्या मनाला एक प्रश्न करा की एवढीच ताकद होती का आपल्यामध्ये. नक्कीच आपली ताकद पुन्हा एकदा दाखवावी लागेल. मनामध्ये आत्मविश्वास पुन्हा एकदा जागृत करावा लागेल. अपोजिट संघावरती हल्लेबोल करावे लागतील आणि आपल्या नावाचा डंका या मैदानावरती आणि या शिवते चषकावरती घ्यायला प्रेक्षकांना भाग पाडावं लागेल. दक्कन पन्हाळा संघ आपला निर्णय जो आहे तो लवकरात लवकर कळवायचा आहे. दक्कन पन्हाळा संघ आपला निर्णय कळवा. दक्कन पन्हाळा निर्णय गोलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. यस, दक्कन पन्हाळा संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. परमानेंट ट्रेडर संघ आपली सलामीची जोडी जी आहे ती मैदानावरती हा सामना झाल्यानंतर लगेचच पेश करायची आहे. गोलंदाजीसाठी नावाचा चमकण्याची ताकद आहे. तेज सूरज गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत. पाहूया
नावाप्रमाणे कामगिरी चमकतील का सूर्यदेवाप्रमाणे सूरज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. फुलटॉस चेंडू, या चेंडूवरती फटका बसलाय आणि फलंदाज इथे मात्र माघारी परतवले जात आहेत. शरीफ मुलानी यांना इथे मात्र जेरबंद केलं जात आहे. आता मात्र लय भारी संघावरती संकट आलंय. लय भारी संघ या मॅच मध्ये नावाप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. रोहित भालेराव या संघामध्ये होते. रब्बरचा बेदात बादशाह मैदानावरती होते, परंतु त्यांना देखील या मॅच मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही आहे. आणि याचं कारण म्हणजे एकच आहे, कर्नाटकी ब्रँड पुन्हा एकदा या मैदानावरती पाहायला भेटलाय. फलंदाजीसाठी न्यू बॅट्समन नेम. फलंदाजीसाठी आले तर मुंबईकर मैदानावरती. चाकरमानी आले मैदान गाजवण्यासाठी. पाहूया चाकरमानी कशा प्रकारे बॅटिंग करतील. ओहो, चांगला फटका यांच्या माध्यमातून विश्वास फटक्यावरती पाहायला भेटला. एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली जाईल का? नाही, कारण का क्षेत्ररक्षण दमदार झाले, फेकी दमदार झाली. इस दुनिया में जीना है तो डरना नहीं, लढना सीखो दोस्तों. लढावं लागेल या मॅच मध्ये. नक्कीच आव्हान मोठं आहे. याच यशाचा पाठलाग करायचा, या मोठ्या धावसंख्येचा, या डोंगराचा पाठलाग करायचा आहे. तर आपल्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. आत्मविश्वासाने पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. या चेंडूवरती दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र प्रयत्नच राहिलाय. न्यू बॅट्समन नाव सांगायचं आहे. रोहितलाच नाव माहिती. मुंबईकर टाक. ओहो, चाकरमान्यांना देखील थोडस अडकवून ठेवलंय. चांगली गोलंदाजी होताना दिसते. नावाप्रमाणे चमकदार कामगिरी होताना दिसते. सूरज यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. पुन्हा एकदा कर्नाटकी ब्रँडने आपला कर्नाटकी हिसका इथे मात्र दाखवलाय. पोहे आणि आमटी एकत्र झाले आणि त्यानंतर यांचा इथे मात्र दणका अपोजिट संघाला, लय भारी संघाला दिलाय. या चेंडूवरती चाकरमानी देखील हार मानायला तयार नाही आहेत. चाकरमानी देखील आता मात्र बरसताना दिसत आहेत. चेंडूला पाठवलं जात आहे सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. जिंकण्यासाठी 7 चेंडू 37 धावांची गरज आहे. म्हणजे 7 चेंडू मध्ये 6 षटकार अशक्य आहे आव्हान, परंतु शक्य करून दाखवावं लागेल. अशक्य ते शक्य करून दाखवायचं असेल तर आपल्याला इथे मात्र लढावं लागेल. या चेंडूवरती फटका बसलाय. पाहूया धावा किती मिळतील. एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 36 धावांची. 6 चेंडू 36 धावा. इतिहास लिहिण्यासाठी फलंदाज देखील सज्ज झाले आहेत आणि त्याचबरोबर विजय मिळवण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहूया कोण येत आहे.
6 चेंडूमध्ये 6 षटकार. त्याचबरोबर इतिहास लिहिण्यासाठी फलंदाज सज्ज झाले आहेत. गोलंदाजीसाठी कोण आलाय बघा. गोलंदाजीसाठी इचलकरंजीचा अजून एक सुपरस्टार गोलंदाजीसाठी राहुल माळके गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत. सॉरी माफ करा, राहुल गोलंदाजीसाठी आले आहेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. राहुलचं आडनाव काय रे? पहिल्या चेंडूवरती इथे मात्र दणका दिलाय. चेंडूला पाठवलाय. षटकार 6 धावेसाठी. एक षटकार आलाय. अजून आपल्याला 5 षटकार लगवायचे आहेत. राहुल यांच्यावरती हल्ले बॉल केले जात आहेत. इचलकरंजीचा हा सुपरस्टार पुन्हा एकदा इतिहास लिहिला जाईल का? दणका दिले जाईल का? बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले जात आहेत. 6 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. फलंदाजाने इथे मात्र दणका द्यायला सुरुवात केली. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार 6 धावेसाठी. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवायचे होते. 2 चेंडूंवरती 2 आलेत देखील. अजूनही 4 चेंडूमध्ये 24 धावा. मॅच आवडली असेल तर प्रेक्षक एकदा टाळ्या देखील होऊन जातात या फलंदाजासाठी. लढताना दिसतोय हा सुपरस्टार. 3 वरती 3 लगावला गेलाय का? परंतु थोडासा फटका चुकलाय आणि 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 3 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 3 चेंडूंवरती चमत्काराची गरज आहे. दाणे दणाणले जाता मात्र कर्नाटकी ब्रांचचे देखील. लय भारी संघाने कामगिरी लय भारी करायला सुरुवात केली आहे. 3 चेंडू 20 धावा धावफलकावरती लावायचे आहेत. पाहूया 3 चेंडू मध्ये 20 धावा बनवल्या जातील का? चमत्कार घडण्याची गरज आहे आणि चमत्कार म्हटलं की काय येतं डोळ्यासमोर? बाबा चमत्कार. फलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षक टाळ्या देखील होऊन जाऊ देत. रोहित बालेराव या फलंदाजाचं नाव देखील सांगायचं आहे. नदीम फलंदाजीसाठी आलेत. नदीम साठी एकदा टाळ्या देखील होऊन जाऊ देत. अप्रतिम बॅटिंग केली जाते. प्रेक्षक जरा टाळ्यांचा आवाज कमी पाहायला भेटतोय. टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ दे. हा वाघ आपली झलक सबसे अलग करताना दिसतोय. प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतोय. परिणाम काही होऊ दे परंतु या वाघाने प्रेक्षकांची मन जिंकले. हा चेंडू देखील चांगल्या प्रकारे खेळला गेलाय परंतु एकेरी धाव आली आहे. तीन चेंडूंवर 3 दणके दिल्यानंतर स्पॉन्सरला जराशी धडकी भरली देखील. थोडासा अटॅक आला होता परंतु 4था चेंडू चांगला टाकला आणि हा अटॅक गेला. गोळा पोटात आला होता. एक चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 1 चेंडू 13 धावा. एक चेंडू 13 धावा. अजूनही काही होऊ शकतं. चमत्कार अजूनही घडू शकतो परंतु चमत्कार घडला नाही आहे आणि या चेंडू वरती चौकार आलाय थोड्याशा फरकाने. म्हणजेच फक्त 9 धावेने या सामन्यामध्ये लय भारी मोबाईल संघाला पराभूत व्हावं लागतंय. लय भारी संघ आपण देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलात. आपलं आव्हान इथे मस्त संपुष्टात आलंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आभार, धन्यवाद आणि चांगला खेळ पाहायला भेटला तुमच्या माध्यमातून.
या मॅच मध्ये कर्नाटकी दणका पाहायला भेटलाय. कर्नाटक संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. पहिला संघ ठरलाय सेमी फायनलला जाणारा एसपी संघ, एसपी स्पोर्ट सिडनीचा संघ. अप्रतिम कामगिरी, कॉंग्रॅच्युलेशन असं म्हटलं जातं. मेरे तेरे जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे. नक्कीच नदीम यांच्या नावाची चर्चा इथे मात्र होताना दिसते, कारण का 4 चेंडूमध्ये यांनी अप्रतिम बॅटिंग केली. तब्बल 4 चेंडूमध्ये 22 धावा फलकावरती लावल्या. अप्रतिम बॅटिंगच्या जीवावरती हा सामना थोडासा रंगतदार पाहायला देखील भेटला. चला दक्कन पन्हाळ संघ आपल्या क्षेत्ररक्षण जे आहे ते सजून घ्यायचे आहे. दक्कन पन्हाळ संघ यानंतरची अजून एक मोठी लढत. आज रणसंग्रामांचा दिवस आहे. आज जर पाहायला गेला तर सुपरस्टारांचा दिवस आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रोहित भालेराव यांना. पाहूया दुसऱ्या मॅच मध्ये कोणते सुपरस्टार या मॅच मध्ये खेळताना दिसतील. दक्कन पन्हाळ संघ